आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कशी आता मॅडमची तब्येत? काय झालं आणि असं अचानक आता परत? एकापेक्षा एक नग आहेत ना घरामध्ये, आईला त्रास द्यायला. आता परत कोण काय बोललं? काय सांगू अक्षरा, या घरातल्या माणसांमध्ये ना माणुसकीच नाही राहिली बघ. समदेसनी फक्त घर, पैसा, प्रॉपर्टी एवढंच हवं आहे. अश्विनानं शर्वरीचं लगीन लावण्यासाठी दुर्गा काकीनं अट ठेवली आहे. अट? कुठली? त्यासनी त्यांची वाटणी हवी आहे, या घरातली, या बिझनेस मधली. काय सांगू तुला अजून ना. थांबलात का? सांगा ना सगळं, बोला ना काय ते स्पष्ट. एकदाची घुसमट तरी जाईल तुमच्या मनातली. बोला ना काय ते. अक्षरा, आई एकदम ग्लानीत आहे. डॉक्टरांनी सांगितलंय तिला माईल अटॅक येऊन गेलाय म्हणून. तिची काळजी घ्या, तिला तिला टेन्शन देऊ नका, विश्रांती द्या म्हणून सांगितलंय. आणि अक्षर, तुला माहितीये ती एवढी मरणाच्या दारात असताना देखील तिच्या तोंडी फक्त तुझं नाव आहे. कारण तिला माहितीये की अक्षरा हे घर तुटू देणार नाही. तिचा विश्वास आहे तुझ्यावर. पर खरं हे आहे की सकाळपासून अरे वा पोरा वा, अरे काय चाल खेळलायस तू. पोरग कोणाचं? आपली कॉलर ताट. पर तू म्हणतोयस तसं समद्या प्लॅन होईल ना व? 100%. एकदा का प्रोग्राम फिट केला की तो वर्क होणार. तुम्ही काळजी नका करू डॅड. वेट तेव्हा तिकडे अक्षर आणि सुंदर आहे. बघितलं कसा जीव अडकलाय. याचाच फायदा घेऊन आपल्याला आपला प्लॅन वर्क करायचा आहे. चालतंय की. आता जसं तू म्हणशील तसं. तुम्ही जात, मी आलोच यांचा फवारा फिरव. अक्षरा, अक्षरा, अरे पाया पडतो तुझ्या. अक्षरा, अश्विन, पाय सोड. काय करतोयस तू? अक्षरा, दया कर माझ्यावर. मी तू सांगशील ते करायला तयार आहे. तू फक्त बोल, पण प्लीज शरूला समजव. अक्षरा, अगं शरूशिवाय मी आयुष्याची कल्पना पण नाही केली. मी माझ्या आयुष्याची भीक मागतो तुझ्याकडे. प्लीज प्लीज शरूला समजव. अश्विन, तू हे जे काही सांगतोयस ते सगळं जरी खरं असलं ना तरी आता हे शक्य नाहीये. तू शरूला विसरून जा आणि प्रताप काका सांगतील ना त्या मुलीशी लग्न कर. तेच सगळ्यांच्या भल्याच आहे. असं भलं कळतंय का मला? आणि ते सगळं तुझ्या हातात आहे.
प्लीज प्लीज एकदा समजव तिला. अय अक्षरा, अग ऐक की त्याच. छोटे मालक, मी निघते आता. शरू एकटी असेल घरी, माझी वाट बघत असेल. आणि मॅडमच्या चौकशीसाठी मी फोन करत राहीन. चला येते मी. हे असं सांगून तुझ्या डोक्यात नाही शिरणार. ठीक आहे, आता बघच मी काय करतो ते. नेक्स्ट प्लॅन उद्याच. अहो ऐका की, काम करायला लागलं दिसत नाही तुला. कट 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 कट. पर ऐकत कोण आलं असेल आता? मला कसं ठाव असणार बघ की. अगं तो अश्विन. अश्विनचं काय? चौकात. अगं बोल की काहीतरी पटकन. अश्विन 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 अश्विन. अश्विन. चला पिक्चर बघायला मज्जा येणार. पहिलं तिकीट काढून खुर्चीवर बसून बघणार. अरे अश्विन काय करायला अश्विन काय करायला अश्विन. अश्विन अरे अश्विन असं काय करतोय जरा. अश्विन अरे खाली ठेवते. अरे सुंदर सांग की त्याला बघ कसं येण्यासारखा वागतोय. अश्विन. अरे अश्विन अश्विन अरे डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? हा आता कुळ्यागत काय वागतोयस? अश्विन काय करायला. अरे अश्विन काय करतोयस तू? अरे अश्विन, अरे घोड्या तू वागू नकोस. अरे डोक्यावर जरा बरफ ठेव, शांत हो. अरे रागाच्या भराचं काय वाईट करू नकोस. हे अश्विन बाबा, अरे असं कुळ्यागत वागू नकोस ना. हे बघ उगाच रागाच्या भरात आहे ना काय बी वाईट शट करून घेऊ नकोस. अरे जरा शांत हो की. अरे मी सांगतोय ना हो तुला, मी आहे तुझ्या पाठीशी. अरे आपण करू ना काहीतरी. हे बघ बाबा, ते खाली सोड. अश्विन वा, भारीच जळ टाकून ठेवलं की आमच्या लेकरानं. समजा घरदारच अडकवलंय. अश्विन अरे काय करायला आहेस? थांबा. माझं सगळं ठरलंय. जर शरू माझ्या आयुष्यात नाही तर मी जगून काय करू? आणि तशी तुम्हाला माझी काही पडलेलीच नाहीये, तर माझं जगून काय उपयोग आहे? अरे पण तू एवढा शिकलेला, सवरलेला, तुझ्या डोक्यात हे समजा येते कसं? अरे अश्विन तुझ्यासारख्या तरण्या ताठा पोरांना असं करून कसं चालल? तू थांबवे सगळं. बस, आता कोणी काही बोलू नका. आता माझ्याकडे शेवटचा हाच ऑप्शन आहे. अरे बाबा ऐक ना माझं, असं कुळ्यागत वागू नकोस. अश्विन अरे लई पुढं पुढं करू नका. मागवा, मरते ते जळून मरू दे की.
तू मसनी कशाला पुळका? अश्विन, अरे तुला लहानाचा मोठा केला तो काही यो दिस बघायला. त्या पोरीचं प्रेम दिस आलंय, आमचं दिसना होय र. काय माहित काय सोनं लागलंय तिला. अरे एवढ्या देखण्या पोरी तुझ्यासाठी आणल्या, त्याचं काही नाही. आमची किंमत मात्र पार कुटीला गुंडाळून ठेवल्यास की र. ए तू गप्पा बसा. तुला तुझ्या लेकाचं सुख कशात आहे तरी कळतंय का? तुमची किंमत मोलाची. घ्या पैसा, इस्टेट ना स्वतःकडेच ठेवा. मी एकदाच सांगतोय, जर माझं आणि शर्वरीचं लग्न मान्य नसेल ना, तर इथेच माझ्या अंत्यसंस्काराची तयारी करायची. ह्यो तर जबरदस्त काम करायला लागलाय. एवढी नाटकं तर आमस्ते मी नाही जमली कधी. पर आता हातावर हात ठेवून बसून चालायचं नाही. प्रताप, आता तुला पण सुरू व्हावंच लागेल. ए काका, अरे तू तरी सांग की, बोल की त्याच्या संग. हा अरे हे बघ, डोसक्यात राग धरून आहे ना, काहीतरी वंगा करून बसल तो. ए काका, अरे असं शांत नको ना उभं राहूस, बोल की त्याच्या संग. अरे आपल्याला अश्विनचा जीव महत्वाचा आहे, बाकी काय बी महत्वाचं नाही आहे. अरे काका असं काय करायलायस? अरे दे की लग्नाला परवानगी. अरे बोल की त्या संग. ए काका, अरे बोल की. अरे मामा बोल की. अरे प्रताप बोल की काहीतरी. अरे समजाव की मामा. अरे हे काका, अरे बोल की त्या संग. अरे काय तुला? अरे काका असं शांत बसून नकोस, बोल की त्या संग. अरे बोल की. हो समजावा की त्याला. अश्विन, अरे अश्विन, उर्वशी, अगे उर्वशी, अशी पटकन का निघून आलीस तू? आणि हिथं काय शोध आलीस? संधीचं सोनं करायले. संधीचं सोनं? हा व, आग लागलीच आहे ना व, मग पेटवायला पाहिजे ना. अगं काय बोलतीस ना, तुम्हाला काय कळतच नाही बघ. तुम्हाला कळत नाही म्हणून आज पातूर आम्हाला सारखा जगात आलाय. आता मी काय प्रॅक्टिकल करते ना ते बघा. उर्वशी, म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? उर्वशी, आग, हे अगरबत्ती, हे लायटर, हे तर कशाला ठेवलं होतंस? आग लावायच्या समध्या गोष्टी नेहमी मी माझ्याजवळच ठेवत असते. अगं पण करणार काय आहेस तू? हे प्रॅक्टिकल करायला जास्त काही करायला लागणार नाही. फक्त ही पेटी उदबत्ती घेऊन जाणार आणि ठिणगी टाकणार, मग तर आग लागेल ना व. उर्वशी, आणि या आगीत जर अश्विन गचकला नाही ना व, तर मीच मारून त्याला. कारण तो मेला तरच हे घर बिथरेल. आणि मग ती अक्षरा या घरात कधी बी पाऊल ठेवू शकणार नाही. उर्वशी, अगं फुल लागले का तुला? हा काय बोलालीस तू? त्या अक्षरामुळं विकृत झालीस तू, विकृत. गप्प बसाओ. गिच्छ अशुद्धपणाचा आव आणू नका तुम्ही. तुम्ही फक्त तमाशा बघा. आणि आग लागलीच तर त्यावर तवा ठेवून पोळी भाजून घ्या.
शर्वरी 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 हे मामा, अरे शर्वरी कुठे आहे? सुंदर, अरे काय झालंय? अरे तिला बाहेर बोलवा, ती कुठे आहे ती? शर्वरी हे शर्वरी चल चल. अगं अश्विन तिथं तुझ्या पायी जीव द्यायला लागलाय. शरूपाई जीव द्यायला आलाय म्हणजे? हे मामा, हे बघ, समज सांगायला नाही येळ नाही माझ्याकडं, पण मी तुला एवढंच सांगतो की अश्विनचं हिच्यावर प्रेम आहे आणि ह्यांचं लगीन झालं नाही ना तर तो जीव देन म्हणतो. हे शर्वरी ऐक ना, तू वेळेत तिथं पोचली नाहीस ना तर लई मोठा अनर्थ होईल ग. चल की. अगं हे बघ, अक्षराला जे काय सांगायचं ना ते मी सांगतो. अगं अश्विनचा जीव तिथं पाणायला लागलाय. चल की. शरू जातो. अगं कळते पोरी मला, एकीकडे तुझा अपमान झालाय, त्या घरात पुन्हा जायचं नाही असं झालंय, पण दुसरीकडे कुणाचा तरी जीव पणाला लागलाय आणि बाकी दुसऱ्या कुणाचा नाही ग, तुझ्या प्रेमाचा. बाळ, हे हेव दाव अपमान हे समज मोजायला अख्खं आयुष्य पडलंय, पण एखाद्याचा जीव जातोय आणि तो आपल्यामुळे जातोय हे नाही सहन व्हायचं. ही जखम पुन्हा नाही भरून निघणार पोरी. जा तू. आणि हे बघ, ह्यात कुणाच्या मनाला काय वाटेल ह्यापेक्षा तुझ्या मनाला काय वाटतं ह्याचा विचार कर आणि निर्णय घे. जा तू. अक्षराला काय सांगायचं ते मी सांगत. जा जा, घेऊन जाईल. चल जा जा. लाज वाटते तुम्हाला आईबाप म्हणण्याची? कसला आईबाप तुम्ही? हा, तुमच्या इच्छेसाठी आणि स्टेटससाठी तुम्ही मुलाला पणाला लावलाय, वाट लावली माझ्या आयुष्याची. अश्विन, अरे वाट लावली नाही, वाट डावली तुला. त्या पोरीच्या प्रेमात तिने आंधळा झालायस तू. तिचं भूत बसलंय तुझ्या मानगुटीवर. तुझं भलं कशात आहे हे बी तुला कळणं झालंय र. माझं भलं मला चांगलंच कळतं, पण जर इथे राहून मला माझी स्पेस मिळत नसेल, मनासारखं आयुष्य जगता येत नसेल तर जगून काय उपयोग आहे? अश्विन, ए बाळा, तू म्हणतो ना ते समजा बरोबर आहे बघ. उर्वशी, आपल्या अंगलात येईल सगळं. परार, असं जीवाशी खेळ करून कसं चालेल सांग? काय करू सांग ना, आता काय करू मग? आता कामिनीला एखादा मुलगा आवडत असेल तर तिच्या आनंदासाठी तू तिचं लग्न लावून देशील ना, कारण की तिचा आनंद तुझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. वय अरे प्रत्येक आई बापाला त्याच्या पोराचा आनंद महत्वाचा असतो या बघ. हे माझे आई बाप, त्यांना तर माझी कसली पडलेलीच नाहीये. फक्त इस्टेट, पैसा एवढाच. माझं ठरलंय, मी माझं आयुष्य आताच संपवतोय. हो, थांबवा की त्याला, नाहीतर खुळ्यागत काहीतरी करून बसल. अश्विन थांब. बघ, शर्वरी आली आहे. आली नाही, तू घेऊन आलास. कारण शरू अशी माझ्या आयुष्यात येणार नाही, हे कोणीच येऊ देणार नाही. अरे भावा ऐक की, असं करू नकोस. सुंदर, शरू, आय एम सॉरी. या जन्मात तरी ही लोक आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत.
आपण पुढच्या जन्मात भेटू. आणि हे सगळं मी आपल्या प्रेमासाठी करतोय. अश्विन ए थांब अरे अश्विन थांब. याद राख पुढे गेलीस तर. माझं पोरग मरणाच्या दारात पोहोचलंय आणि तू आता तरी पिच्छा सोड त्याचा. अवदसा कुठनं माझ्या पोराच्या आयुष्यात आली काय माहित. माझ्या पोराच्या आयुष्याचं पार वाटोळं करून टाकलंय. अशी नाही सोडायची तुला. माझं पोरग जित्त जळायला लागलंय. आधी आता तुलाच जित्ती जाळते. चल दुर्गे चल. काकी काय करायलीस? जाळून काकी, हात सोड तिचा. तुझा